संग्राम भैया जगताप यांच्याकडे अजितदादांच्या हस्ते ते सुपूर्द करत आहेत। हे खरतर संग्राम भैयांचं आयोजनातलं यश म्हणावं लागेल। एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानूया। यानंतर नामदार अजितदादा पवार साहेब। क्रीडा रसिकांनो, मला याची जाणीव आहे की वेळ खूप झालेला आहे, तुम्ही कुस्ती पाहायला आतुर झालेला आहात, परंतु 2 मिनिटात मी माझं भाषण उरकतो। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मभूमीमध्ये 29 जानेवारीपासून गेले 5 दिवस सुरू असलेल्या 67व्या वरिष्ठ गटामधील माती आणि गादी प्रकारातल्या राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये जे सहभागी पैलवान बांधवांचं, सगळ्या माझ्या क्रीडा रसिकांचं, सगळ्या माझ्या मान्यवरांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देखील देतो। आज मुरलीधर अण्णा मोहोळ इथे आहेत, रामजी शिंदे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, दत्ताजी भरणे, रामदासजी तडस, माऊली कटके, अनेक मान्यवर आहेत, अधिकारी वर्ग आहे, आजी माजी आमदार आहेत, खासदार आहेत। एकंदरीतच आमच्या अरुण काका जगताप आणि संग्राम जगताप यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि माझ्या अहिल्यानगरच्या क्रीडा रसिकांनी, राज्यातल्या क्रीडा रसिकांनी त्याला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे। मी बघत होतो महाराष्ट्र केसरी 2025 मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत। प्रमुखाला महाराष्ट्र केसरीला थार मोटार, बोलेरो कार, तसंच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर, 30 सोन्याच्या अंगठ्या, अशा अशी बक्षिसं मला कुठं पाहायला मिळाली नव्हती। पुढच्या वेळेस जे काही स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी, कारण शेवटी हा पायंडा पडतो। आज खूप चांगले चांगले मल्ल इथं आलेले आहेत, बऱ्याच जणांनी बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। मी एवढंच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव, मी, दत्तामामा, आम्ही सगळेच जण मिळून, राधाकृष्ण विखे पाटील, सगळे मिळून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही स्पर्धा असल्या, कुठलाही खेळ असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही। वेगवेगळ्या पद्धतीने आता विखे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तोही निधी अहिल्यानगरच्या करता देण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असेल, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि शेवटच्या कुस्तीचा डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारची ही कुस्ती निश्चितपणे गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये होईल। आपण सगळ्यांनी ती पाहावी। प्रचंड संख्येने आपण आला, अनेक पैलवान मंडळी आली, सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि खरोखरच त्यामध्ये संग्राम, अरुण काका आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी, मग आमचे सचिव संतोष भुजबळ असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, यांनी, योगेश असेल, खूप जणांची नावं घेता येतील, परंतु सगळ्यांच्या मदतीमुळं हा दिमागदार गेले 5 दिवसाचा कार्यक्रम माझ्या राज्याच्या अनेक क्रीडा रसिकांनी पाहिला आणि तो सतत त्यांच्या लक्षात राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। यानंतर एक इव्हेंट्स यांनी तयारी केली असेल, कल्चरल इव्हेंटला लगेच आपण सुरुवात करायची आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला अगदी थोडक्यात मौलिक मार्गदर्शन केलं। मनपूर्वक त्यांचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आभार।